नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य. परिवहन मंत्री. नालेसफाईच्या कामाचा महापौर आणि आयुक्तांनी घेतला आढावा. आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा, गुणगान मात्र हिंदीचं गायचं हे योग्य नाही असं सांगत महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा दिलाय. आरटीओच्या माध्यमातून 1 मे पासून आमची मोहीम राबवली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट करत आंदोलन आणि मोर्चांना भीक घालणार नसल्याचं ते म्हणाले. ओळा माजिवडा मतदारसंघात विहीर पुनरुज्जीवित प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असून या प्रकल्पाचा लोकार्पण कार्यक्रम सोमवारी लोकमान्य नगर इथे पार पडला. यावेळेला मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत कोणत्याही आंदोलनाला भीक घालणार नसल्याचं स्पष्ट केलं. मीरा भाईंदर शहरात मराठी येत नसलेल्या वाहन चालकांची छाननी सुरू असून 29 एप्रिलला याबाबतचा अहवाल येणार आहे. तसंच 30 तारखेला आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय हा नवीन नसून 2019 पासूनच अस्तित्वात आहे. मी काय चुकीचं बोलतोय? महाराष्ट्रात जर कुणाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर त्या चालकाला मराठी समजण्या इतकं तरी मराठी यायला हवं असं सरनाईक म्हणाले. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा, गुणगान मात्र हिंदीचं गायचं हे योग्य नाही. इतर राज्यात हिंदी बोलली जाते, मग महाराष्ट्रात मराठीबद्दल अभिमान असणं चुकीचं आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. त्यामुळे आरटीओच्या माध्यमातून 1 मे पासून आमची मोहीम कायम आहे असंही ते म्हणाले. मान्सूनपूर्व नालेसफाईची कामं शहरातील विविध भागात युद्धपातळीवर सुरू असून आज महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्यक्ष विविध ठिकाणी जाऊन नालेसफाईच्या कामांचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान नाल्यातील काढलेला गाळ हा तिथेच न ठेवता तो सुकल्यानंतर योग्य त्या ठिकाणी त्याचं स्थलांतर करावं, तसंच आवश्यक त्या ठिकाणी नाल्यांच्या संरक्षक भिंतींची दुरुस्ती करणं, तसंच रोबोटिक यंत्राचा वापर करून शहरातील नालेसफाईची कामं 31 मे पूर्वी पूर्ण होतील या दृष्टीनं नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले. आज घोडबंदर रोड येथील बटाटा कंपनी येथील नाला, कापूरबावडी, तहसील मिल तसंच वर्तकनगर येथील थिराणी शाळेजवळील नाल्यांची पाहणी करण्यात आली. या नालेसफाई पाहणी दौऱ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेविका विमल भोईर, नंदा पाटील, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, गणेश चौधरी यांच्यासह कार्यकारी अभियंता उपस्थित होता. मुंब्रा परिसरातून नालेसफाईला सुरुवात करण्यात आली असून ठाणे शहरातही नालेसफाईच्या कामानं वेग घेतलाय. ठाणे शहरातील 186 किलोमीटर लांबीच्या नाल्यांची सफाई करण्याचं नियोजन करण्यात आलंय. यावर्षी विविध प्रभागातील नालेसफाईसाठी 7 ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाल्यातून काढण्यात येणारा गाळ शास्त्रोक्त पद्धतीनं हाताळण्यासाठी त्याचं योग्य ठिकाणी स्थलांतरण यावर विशेष भर दिला जात असल्याचं नमूद करण्यात आलं. मान्सूनपूर्व कामाचं नियोजन करत असताना महापालिका, MMRDA, मेट्रो, MSRDC आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वय ठेवण्यावरही भर देण्यात आला. ज्या ठिकाणी रोबोटिक यंत्राच्या साहाय्यानं नालेसफाई करणं शक्य आहे त्या ठिकाणी रोबोटिक यंत्राच्या साहाय्यानं नालेसफाईची कामं सुरू आहेत, परंतु ज्या ठिकाणी नाले अरुंद आहेत त्या ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करून नाल्याची कामं केली जात आहेत. यंदा नालेसफाई एप्रिल महिन्यातच सुरू केल्याबद्दल उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्तांचे आभार मानले. यंदा लवकर सुरू झालेल्या नालेसफाईमुळे परिस्थिती टाळण्यास मदत होईल. तर स्थानिक नगरसेविका नंदा पाटील यांनी नालेसफाई वर्षातून 2दा करण्याची मागणी केली. तसंच नागरिकांनी कचरा नाल्यात न टाकता घंटागाडीमध्ये टाकावाचं आवाहनही त्यांनी केलं आहे. नाल्यांची पाहणी करण्यात आलेली आहे. काय निर्देश देण्यात आलेले आहेत? सालाबादप्रमाणे नाल्यांची सफाई मान्सून सुरू होण्याच्या अगोदर करणे आणि व्यवस्थित पद्धतीने करणे हा हेतू आहे. आणि यामध्ये आता माननीय महापौर मॅडम, माननीय उपमहापौर साहेब तसेच जे स्थानिक सभासद आहेत ते सुद्धा पाहणीमध्ये सहभागी आहेत. महासभेमध्ये सुद्धा या विषयाबद्दल चर्चा झाली की आपण प्रत्येक वर्षी नाल्यांची सफाई करतो, मान्सूनसाठी सिटीला सज्ज करतो, तरीही काही ना काही त्रुटी राहून जाते, काही ना काही कमतरता असते. म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने नाल्याची सफाई कसे करता येईल, एकूण नाल्यांची संख्या, एकूण त्याची लांबी, किती क्युबिक मीटर त्याच्यातून गाळ निघणार आहे, हा एक ॲस्पेक्ट आहे.
जे गाळ आहे तो किती दिवस बाहेर ठेवायचा आहे ड्राय होण्यासाठी आणि ड्राय झाल्यानंतर कोणती लोकेशनवर त्याला आपण शिफ्ट करत आहोत त्याची आपल्याला मॅपिंग करणे खूप आवश्यक आहे. सो लास्ट इयर आपल्याकडे एकूण 3 कॉन्ट्रॅक्टर काम करत होते. यावर्षी आपल्याला 7 कॉन्ट्रॅक्टर्स भेटले आहेत. 7 कॉन्ट्रॅक्टर्सच्या मदतीतून आपण साधारणतः 186 किलोमीटर लांबीचे जे नाले आहेत त्यांची क्लिनिंगचा दायित्व आपण हाती घेतला आहे. माननीय महापौर मॅडमने 31 मे पर्यंतची आपल्याला डेडलाईन दिली आहे की मान्सून सुरू होण्याच्या अगोदर हे क्लिनिंगचं काम 30-31 मे पर्यंत संपवला पाहिजे आणि हा काम कंप्लीट झाल्यानंतर यथावकाश लवकरात लवकर जे साचलेली गाळ आहे जे बाहेर आपण काढतो त्याला सुयोग्य ठिकाणावर हलवणे. सो या संपूर्ण ही जी एक्सरसाइज चालू झाली आहे मागील 4-5 दिवसापासून त्यामध्ये काम किती योग्य पद्धतीने होत आहे, प्रतिदिवसचा बार चार्ट काय आहे, प्रतिदिवस किती लेंथ कव्हर होणे अभिप्रेत आहे. एखादा कॉन्ट्रॅक्टर त्याची स्पीड कमी असेल तर त्याला मशिनरी आणि मॅनपॉवर उपलब्ध करून देणे आणि हे पाणीच्या दरम्यानच इतर बरेचसे मुद्दे सुद्धा लक्षात येतात आपले की एखाद्या ठिकाणी कल्वर्ट चोकअप आहे किंवा एखादा ब्रिज किंवा कल्वर्ट खूप जुना आहे किंवा एखाद्या ठिकाणी रस्त्याचा विस्तार झाला परंतु मध्येच आपले अजून झाडे आहेत किंवा अनधिकृत पार्किंग होत आहे. तर असेही विषय आपल्या लक्षात येतात. माननीय महापौरांनी पाहणीच्या दरम्यान बरेच काही निर्देश दिले आहे ते डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली आहे. मान्सूनची जी तयारी आहे ते मुख्यतः मोठे समन्वयाचं काम असतो कारण ठाणा महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिका, MMRDA, मेट्रो, त्याच्यानंतर MSRDC, नॅशनल हायवे हे बरेचशी एजन्सीज एकाच वेळी काम करतात आणि जोपर्यंत त्यांच्यामध्ये समन्वय होत नाही तोपर्यंत मान्सूनची तयारी होऊ शकत नाही. आता प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आता सगळे डिपार्टमेंट बरोबर घोडबंदर रोड आणि सिटीचे इतर जे क्रिटिकल एरिया आहे त्याची पाहणीचा कार्यक्रम सुद्धा आपण नियोजित केला. त्यामध्ये सुद्धा महापौर मॅडमला निमंत्रित करायचं आहे आणि मान्सूनच्या दरम्यान सुद्धा जो आपल्याला ज्या गोष्टीची खात्री करायची आहे ती म्हणजे की सर्वोच्च पातळीच्या कोऑर्डिनेशन ठेवून आपला जे रिस्पॉन्स टाईम आहे तो कमी करणे. एखाद्या ठिकाणी तक्रार आली की लगेच त्याचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडे टीम असली पाहिजे. ही सगळी तयारी आपण सतत करत आहोत आणि मला कंप्लीट कॉन्फिडन्स आहे की 31 मे पर्यंत आपण मान्सून प्रिपेअर्डनेससाठी जेवढी आपल्याला अभिप्रेत तयारी आहे ते आम्ही कंप्लीट करून घेणार. जुनी पेन्शन योजना सुरू करा या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी राज्यातील सरकारी, निमसरकारी तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 21 एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं कर्मचारी एकत्र येत आंदोलन करण्यात आलं. या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजावर मोठा परिणाम झाला असून कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला. विविध विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाल्यानं अनेक कामं रखडली आहेत. या आंदोलनात सिव्हिल हॉस्पिटल तसंच मनोरुग्णालयातील कर्मचारीही सहभागी झाले होते. दरम्यान कर्मचाऱ्यांनी केवळ जुनी पेन्शन योजनेबरोबरच इतरही अनेक मागण्या पुढे केल्या आहेत. त्यामध्ये 2005 पूर्वी आणि नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणं, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवरील भरतीबंदी उठवणं, कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समाविष्ट करणं इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. तसंच कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य सुविधा लागू करणं, सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करणं आणि विविध विभागातील वेतन आणि पदोन्नती संबंधी प्रश्न सोडवण्याची मागणीही आंदोलकांनी केली. सरकारनं या सर्व मागण्यांवर तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. आजपासून तुम्ही बेमुदत संप केला गेल्या 2023 आपण 7 दिवसाचं आंदोलन केलं. त्या आंदोलनाच्या वेळेला आपल्याला त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली. परंतु तो GR काढत असताना शासनाने त्याच्यामध्ये एक मेक मारून ठेवलेली होती की अंमलबजावणी GR नंतर काढण्यात येईल. योजना लागू केली परंतु त्याच्या अंमलबजावणीचा GR अद्यापपर्यंत त्यांनी काढला नाही. आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 7 वेळा आंदोलनं केली, शासनाचा लक्षवेध केला, परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यामुळं नाईलाजास्तव आम्हाला आज संपूर्ण महाराष्ट्रभर या आंदोलन चालू केलेले आहेत. आजपासून बेमुदत संप चालू झालेला आहे. जोपर्यंत शासन निर्णय पारित करत नाही अंमलबजावणीचा
तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही. किती कर्मचारी यामध्ये सहभागी झाले? यामध्ये 17 लाख कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रातले सहभागी झालेले आहेत आणि हा संप रेटला जाईल. शासन जोपर्यंत शासन निर्णय पारित करत नाहीत तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही. प्रामुख्याने काय मागणी आहे? प्रामुख्याने मागणी एकच आहे आमची महत्त्वाची, की जी जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे परंतु तिची अंमलबजावणीचा GR शासनाने काढलेला नाही आहे. त्याच्यासाठी 7 वेळा आम्ही आंदोलनं केलेत तरी पण शासन त्याच्यावर शासन निर्णय काढत नाहीत. त्याचप्रमाणे देशातल्या 26 राज्यामध्ये निवृत्तीचं वय 60 आहे परंतु महाराष्ट्र आपण पुरोगामी म्हणतो तिथे फक्त 58 वय आहे सेवानिवृत्तीचं. ते 60 वर्ष करावं. राज्यातील महिलांना सर्वच क्षेत्रात आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मोठी मागणी असून महिलांच्या भविष्यातील नेतृत्वासाठी हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं मत मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. महिलांच्या आरक्षणासंदर्भातील विधेयक नाकारण्यात आल्याबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत या निर्णयाचा निषेध केला. यावेळेला बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की माझी पहिली ओळख ही स्त्री आहे. महिलांना आरक्षण मागण्याची वेळ येणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मधल्या काळात महिलांना मागे ठेवण्याचं काम झालं. जे विधेयक नाकारलं गेलं ते महिलांच्या भविष्यातील नेतृत्वाची हत्या आहे. त्या पुढे म्हणाल्या की या प्रवृत्तीला महिला चोख उत्तर देतील आणि महिलांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे आणि नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यांबाबत विचारलं असता पंकजा मुंडे यांनी थेट प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. कोण काय बोलतं यावर मी नाही बोलणार. मुख्यमंत्र्यांचा स्तर कुणी काढू नये. ते 3ऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यामुळे त्यांचा रोल ठरवण्याचा अधिकार जनतेचा आहे असं त्यांनी नमूद केलं. दरम्यान हे विधेयक पास न होण्यामागे काही घटक जबाबदार असल्याचं सांगत विरोधकांनी केवळ स्वार्थासाठी हे विधेयक नाकारलं असल्याचा आरोपही त्यांनी यावेळेला केला. केंद्रशासित प्रदेश कायद्याच्या दुरुस्तीचं विधेयक हे म्हणजे प्रत्यक्षात नारी शक्ती वंदन विधेयक अधिनियम हे आणलं तेव्हा आपल्याला स्पेशली आपल्या देशाला स्वतःच वैयक्तिक मालमत्ता समजणारे पक्ष म्हणजे काँग्रेस तसेच आपले समाजवादी पक्ष TMC DMK यांनी विरोध केलेला आहे. आणि मला वाटतंय हा विरोध म्हणजे महिलांचा त्यांनी महिलांना नाकारणे महिलांचा अपमान आहे. 50% जे मतदानामध्ये पॉप्युलेशन आहे त्यांना मात्र जेव्हा काम करायचं असतं तेव्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. सीओची जागा द्यायची एखादी मुख्य जागा द्यायची तेव्हा महिलेला देताना 10 वेळा विचार केला जातो. प्रयत्न करताना ती कुठेही कमी नसते, मेरिटमध्ये ती कुठे कमी नसते, पण तिला संधीची मात्र कमी आहे. आणि ही संधीची कमी झाली पाहिजे, संधी त्यांना मिळत गेली पाहिजे यासाठी सदैव प्रयत्नशील राहणारे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विधेयकाला ज्या पद्धतीने विरोध झाला त्याच्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलेलं आहे. हा महिलांचा भविष्यात होणाऱ्या नेतृत्वाच्या भ्रूणाची हत्या करण्या एवढा पातक आहे. आणि जेव्हा इतिहास लिहिला जातो तेव्हा इतिहास जसा चांगला लक्षात राहील तेव्हा हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हे नक्की लक्षात राहील की महिलांच्या पुढे जाण्याला महिलांचा स्वतःचा हक्क बजावण्यासाठी विरोध करणाऱ्या या पक्षाला महिला तरी कधीही क्षमा करणार नाही. आणि म्हणून याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्याची गरज आहे. हे लोकशाहीच्या मार्गाने विधेयक आणत असताना बहुमत न मिळू देणारा प्रयत्न करणारे लोकांविषयी आश्चर्य वाटत असताना हे नाही झालं विधेयक यशस्वी त्याच्यावर त्यांनी सेलिब्रेट केलं, त्याचा जल्लोष केला. हे समस्त महिलांच्या हृदयामध्ये उठलेला विषय आहे. मी साधं प्रेस घ्यायला जिथे जिथे जातीये, मी भाषण करतेय. काल मी एका सभेमध्ये गेले तेव्हा या महिला विधेयकाविषयी आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पोटतिडकीने बोलत असताना प्रचंड प्रमाणात लाडक्या बहिणींकडनं टाळ्या येत होत्या. त्यांना वाटत होतं की हो आम्ही या प्रवाहात असलं पाहिजे, आम्हाला समान संधी आमचा अधिकार आहे आणि ती संधी आम्हाला नाकारणाऱ्या लोकांना महिला क्षमा करणार नाही. आणि म्हणून याच्यामध्ये एक जनजागृती झाली पाहिजे. महिलांकडनं हा विषय महिलांपर्यंत पोहोचलेलाच आहे, त्यांची मागणी आली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न जे म्हणजे मुळामध्ये आम्ही विरोधी पक्षात होतो, स्वातंत्र्य काळापासून एक पर्याय म्हणून काँग्रेस समोर उभा राहणारा आणि राष्ट्रप्रेम आणि या देशाच्या हितासाठी झगडणारा पक्ष भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदीजींच्या रूपाने आम्हाला मिळालेले प्रधानमंत्री, या जगामध्ये आपली गरिमा निर्माण करणारे प्रधानमंत्री, एखाद्या सामान्य समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदैव संधी देणारे प्रधानमंत्री आणि आमच्या महिलांना सदैव महत्वाचं स्थान देणारे प्रधानमंत्री. आणि त्यांनी महिलांसाठी हे विधेयक मंजूर करत असताना सर्वांनीच तिथे सकारात्मक प्रतिसाद द्यायला पाहिजे होता, जो दिला नाही. हा अत्यंत निंदाजनक विषय आहे. मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 ब च्या MIMच्या नगरसेविका सहर युनुस शेख
यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून सुरू असलेल्या वादावर सोमवारी पत्रकार परिषद घेत सविस्तर खुलासा केलाय. आपल्या विरोधातील सर्व आरोप हे निराधार असून राजकीय कारकीर्द संपवण्यासाठीच हा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. यावेळेला सहर शेख, हिचे वडील आणि आजोबा देखील उपस्थित होते. ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या जात प्रमाणपत्रावर तक्रारदार सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी आक्षेप घेत बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप सहर युनिस शेख यांच्या विरोधात केला होता. याबाबत तहसीलदार कार्यालयाकडून 25 मार्च रोजी नोंदवलेल्या आक्षेपांमध्ये प्रमाणपत्रांवरील काही तांत्रिक त्रुटींचा उल्लेख करण्यात आला होता. या सर्व आक्षेपांना फेटाळून लावत सहर शेख आणि त्यांचे वडील युनिस शेख यांनी पत्रकार परिषदेत संबंधित कागदपत्र सादर केली. हे प्रमाणपत्र 15 वर्षापूर्वी ठाणे तहसीलदार कार्यालयातून मिळालं असून ते वैध असल्याचा दावा केला. सध्याचे तहसीलदार उमेश पाटील यांना कागदपत्र दाखवली असता त्यांनी ती पाहण्यास नकार दिला असा आरोप युनिस शेख यांनी केलाय. तसंच 23 मार्च रोजी सुनावणीची तारीख देण्यात आली होती. मात्र तहसीलदार स्वतः गैरहजर राहिल्यानं नायब तहसीलदारांनी सुनावणी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. माहिती अधिकारातून 2009 सालचे रेकॉर्ड मागवले असता संबंधित कार्यालयाकडे ते उपलब्ध नसल्याचं उत्तर मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. सहर शेख यांनी पुढे आरोप केला की निवडून आल्यानंतर प्रभागात आम्ही काम करू नये यासाठीच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून दबाव आणला जातोय. आमच्यावरील सर्व तक्रारी खोट्या असून कोणत्याही पडताळणी समिती किंवा कोकण आयुक्तांकडून अधिकृत पत्र आलेलं नाही. या संदर्भात संबंधित तहसीलदाराविरोधात जिल्हा प्रशासन आणि कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जात प्रमाणपत्रामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सहर शेख हिचा पत्रकार परिषदेदरम्यान तोल ढळला. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांवर नाराजी व्यक्त करताना सहर शेख हिनं माध्यमांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत उपस्थित पत्रकारांनी सहर शेख हिला जाब विचारला. पत्रकारांच्या प्रश्नांच्या भडीमारापुढे सहर शेख हिचीच पोलखोल झाली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. पत्रकार परिषद दे रहे हो, क्या कुछ जो है आपने डॉक्यूमेंटेशन दिया था उसको लेकर क्या कुछ कहना चाहते हैं? हमारे डॉक्यूमेंट्स को फर्जी करार दिया गया था, हमको फरार बोल दिया गया कि हम भाग गए हैं और हम डर गए हैं, हमारे डॉक्यूमेंट्स अभी जाली है और उन डॉक्यूमेंट्स के आधार पर हमने इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया की दिशा भूल की है और हमने बड़े बड़े अधिकारियों को बेवकूफ बनाया, उनके आंखों में धूल झोंक कर हमने इलेक्शन जीता है और लड़ा है. तो ऐसे सब आरोपों को बेबुनियाद साबित करने के लिए आज कॉन्फ्रेंस ली गई थी और हमने हमारे सभी लीगल प्रोसीडिंग्स जो हम कोर्ट के जरिए जो हमारी लड़ाई लड़ रहे हैं इन इल्जामों को गलत साबित करने में, जो कि गलत है. तो मुझे पूरी उम्मीद है हमारे लॉ सिस्टम पर और हमको न्याय मिलेगा इंशाल्लाह, ये उम्मीद है मेरी. और सच हमेशा जीतता है. तहसीलदार को आप क्या कहना चाहेंगे? उमेश पाटिल सर को यही बोलना चाहूंगी कि आपको दोनों साइड की स्टोरी सुन करके अपनी रिपोर्ट पास करनी चाहिए थी, जो कि आपने किया नहीं है. आपने एक ही हियरिंग लेकर सीधा हमारे खिलाफ में पूरी वन साइडेड रिपोर्ट लिख के दी है, जिसमें आपने जो भी ऑब्जेक्शंस मेंशन किए हैं वो बेसलेस है और उन ऑब्जेक्शंस का कोई बुनियाद नहीं है. आपने साबित करने की कोशिश की है कि मेरे डैड माइग्रेंट है, जो कि यही पैदा हुए हैं, यही पले बड़े हैं, महाराष्ट्र के रहवासी है, लेकिन ऐसे इंसान को आप यूपी का रहवासी साबित करने पे तुले हुए हो. इसकी वजह क्या है वो मैं नहीं समझ रही. और उनको साबित करके वो मुझे भी गाजियाबाद का रहवासी साबित कर रहे हैं, जबकि मेरी स्कूल ठाणे बिलबोंगा इंटरनेशनल स्कूल से मैं पढ़ी हूँ. सेंट्रल रेल्वेच्या मध्य मार्गावरील लोकल सेवा आज सकाळी विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलं. विशेषतः दिवा रेल्वे स्टेशन इथे सकाळच्या गर्दीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी उसळली होती. आजची परिस्थिती ही नेहमीपेक्षा वेगळी असल्याचं चित्र पाहायला मिळालं. कामावर जाणाऱ्या प्रवाशांना वेळेवर लोकल न मिळाल्यामुळे फलाटावर प्रवाशांची संख्या झपाट्यानं वाढली. कल्याण जंक्शन रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्या सुमारे अर्धा तास उशिरानं धावत असल्यानं सर्वत्र अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं होतं. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे फलाटावर हालचाल करणंही कठीण झालं होतं. अनेक प्रवाशांना गाडीत चढताना आणि उतरताना मोठी कसरत करावी लागली. काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी परिस्थिती शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न केला.
गर्दी इतकी वाढली होती की काही प्रवाशांना श्वास घेण्यासही त्रास झाला. या उशिरांमुळे अनेक कर्मचारी वेळेवर कार्यालयात पोहोचू शकले नाहीत, तर विद्यार्थ्यांनाही शाळा महाविद्यालयात जायला उशीर झाला. परिणामी अनेकांनी आपल्या कार्यालयांना उशीर होणार असल्याची माहिती दिली. दरम्यान रेल्वे प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून लोकल सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र आजचा दिवस प्रवाशांसाठी अत्यंत त्रासदायक ठरला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ते नियोजन आणि त्वरित निर्णय घेण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येते आहे.